देशाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावरून भाषण केलं। दरम्यान पंतप्रधान मोदींनी आजच्या भाषणाचा रेकॉर्ड तोडलाय। 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून तब्बल 97 मिनिटं भाषण केलंय। त्यामुळे मोदींनी लाल किल्ल्यावरून आतापर्यंत केलेल्या भाषणाचा रेकॉर्ड हा तोडला आहे। 2015 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 86 मिनिटांचं भाषण करून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाषणाचा रेकॉर्ड मोडला होता। पण आतापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीच्या फक्त एका वेळीच 1 तासापेक्षा कमी वेळेचं भाषण त्यांनी केलंय। तर 2022 साली 88 मिनिटं पंतप्रधानांनी भाषण केलं होतं। 2022 साली 83 मिनिटं त्यांनी भाषण केल्याची माहिती आहे। शिवाय यावर्षी त्यांनी 97 मिनिटं केली आहेत। तर 2023 साली 89 मिनिटांचं भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं होतं। अर्थातच 2024 म्हणजे या वर्षी आज पंतप्रधानांनी 97 मिनिटं भाषण केलंय। तर 2014 मध्ये 65 मिनिटं, 2015 मध्ये 86 मिनिटं भाषण मोदींनी केलं होतं। 2016 मध्ये 94 मिनिटं, तर 2017 मध्ये 55 मिनिटं भाषण मोदींनी केलंय। 2018 मध्ये 82 मिनिटं, 2019 मध्ये 92 मिनिटं भाषण मोदींनी केलंय। 2020 मध्ये 90 मिनिटं, 2021 मध्ये 88 मिनिटांचं भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। 2014 मध्ये 65 मिनिटं आणि 2015 मध्ये 86 मिनिटं भाषण हे पंतप्रधानांनी केलं होतं आणि 2024 मध्ये सर्वाधिक मिनिटं अर्थातच 97 मिनिटं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं आहे।